तर बाबांनो उधमपूरच्या पार्किंगमध्ये 3 दिवस होतो बघा. तिथं आमचं सगळ्या गाडीतल्या भाकऱ्या तीन सगळे सपलेलं. तिथेही एस के आलं तर बघा, सोलापूरचं आयशर गाडी घेऊन चालली त्यांनी सफरचंद भरून. त्यांनी आम्हाला चपाती भाकऱ्या आणि शेंगदाणे चटणी दिली गाडीतली. मग काय त्यांनी आता गाववाली भेटतात म्हणल्यावर नियोजन लावावं लागते. मस्तपैकी सगळेजण बसलो बघा आणि मस्तपैकी खांब्या बिंब्या काढला. मस्तपैकी नियोजन लावलं 1 नंबर टॉपचं. आपल्या इकडली महाराष्ट्रातली माणसं इकडे भेटली की भारी वाटते. शेंगदाण्याची चटणी चकण्याला काढली होती 1 नंबर. मस्तपैकी नियोजन लावलं. मस्त दादाने सफरचंदची पेटी दिलीत, म्हणजे खावा म्हणते तुम्हाला रस्त्याला जायला उशीर होणार, त्यामुळे भूक लागली तर सफरचंद खावा म्हणते. अक्कन पेटी काढून दिली ती. मग काय आम्ही त्या दिवशी दुपारी जेवणाचं नियोजन लावलं. जेवण काय बनवा नाही म्हटलं, मस्तपैकी बटाटे भाजी बनवा म्हटलं. मग काय गाडीत बेसन पीठ होतं बघा, त्यामध्ये जिरं आणि ओवा टाकला, मीठ टाकलं, गार 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 हिची गाण धरून हलवून भजी करायला नियोजन लावलं बघा. 1 नंबर टॉपचं. या रांडेच्याने भजी तयार लावलेली, भजी करपून ठेवली सगळी. तर 1 नंबर भजी असली भारी झालते की नाही, नाद खोळा. भजी असं खायला तो हॉटेलमधल्यापेक्षा भारी जातं. असं वाटाल तर श्रीनगरमध्ये गेल्यानंतर ना हॉटेल टाक्या प्युअर महाराष्ट्रीयन आलू भजी, बटाटे वडा, बॉम्बे वडा मिळेल असं काढायचं म्हणाल तो हॉटेल. लगेच भजी खाऊन झाल्यानंतर ना इकडे पनीर आणलं बघा. लगेच जेवणाच्या नादाला लागलो. पनीर बनवा म्हटलं. मस्तपैकी पनीर असं कट करून घेतलं. मस्तपैकी त्याच तेलात पनीर फ्राय करून घ्यायचं म्हटलं. पनीर फ्राय करून घेतलं. तवर आई घातली बघा. सगळी वाट लागली पनीरची भाजी करायची. सगळं बोंबललं. सगळ्या गाड्या सोडल्या, ट्रॉफिक सोडल्या. त्यामुळे कुत्र्याने वारवास करून सगळं सामान गाडीत टाकलं आणि गाडी घेऊन तिथनं आम्ही निघलो. तर हे रस्ता तुम्ही बघू शकता. तुम्ही रस्त्यावर डोंगर आहे का डोंगरावर रस्ता आहे काय कळण झालंय. सगळं ढासळून सगळं वाहून गेले. पंप बिम सगळं पाक मातीत सगळे बुडल्यात. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग खतरनाक असणार आहे. तर तुम्ही ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा, त्यामध्ये तुम्हाला सगळं काही दिसणार आहे. तर लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो करा.